लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता अद्वैत आबांच्या सांगण्यावरून कलाला त्याच्या रूममध्ये घेऊन आलेला आहे. अद्वैत कला एकाच रूममध्ये एकाच बेडवरती झोपल्यामुळे त्यांचं नातं आणखीन फुलणार आहे व त्यांच्यातील प्रेम व्यक्त होणार आहे. ते कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण गेल्या काही व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे की कलाने मोठ्या हुशारीने अद्वैतला त्याच्या हातातून निसटलेली 100 कोटींची डील परत मिळवून दिलेली असते. त्यामुळे अद्वैत कलावरती खूप खुश असतो. कला एका रात्रीत त्या सर्व डिझाईन कशा बनवणार याचं अद्वैतला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सोहम ही आनंदाची बातमी सर्व चांदेकरांना सांगतो. त्यावर सर्व चांदेकर कलावरती खूप खुश होतात. त्यानंतर आबा अद्वैतला त्यांच्या रूममध्ये बोलवून घेतात. ते त्याला म्हणतात की मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर अद्वैत आबांना म्हणतो की काय झालं आबा, माझं काही चुकलं का? आबा म्हणतात की नाही अद्वैत, असं काही नाहीये. तू कलाचं सर्व सामान तुझ्या रूममध्ये शिफ्ट करून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो आबा, तिला तर तिची रूम आहे ना. तुम्ही सर्वांनीच कलावरती संशय घेत होता म्हणूनच ती स्टोर रूममध्ये राहत आहे. आता सत्य सर्वांसमोर आलेलंच आहे. जे काही घडलं त्यात कलाची काही एक चूक नसून हा सर्व डाव राहुल नैनाचा होता हे आपल्याला कळालं आहे. तर आता यामध्ये कलाची काही एक नसून सुद्धा आपण तिला स्टोर रूममध्ये का ठेवायचं? आपण तिच्यासोबत हा अन्याय का करायचा? अद्वैत आता कलाला चांदेकरांची सून हा मान देण्याची वेळ आलेली आहे. तू तिला तुझ्या बेडरूममध्ये घेऊन ये आणि तिला स्वतःच्या बायकोचा मान दे. हे ऐकून सरोजला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा रोहिणी तिथे टोमणा मारत म्हणते की कलाला अद्वैतच्या रूममध्ये जाण्याची काय गरज आहे? कारण जेव्हा अद्वैतचा मूड होतो तेव्हा अद्वैत त्याच्या बायकोच्या रूममध्ये जातोच ना. रोहिणीचे ते बोलणे ऐकून आबांना खूप राग येतो. आबा रोहिणीला म्हणतात की तू तुझं तोंड बंद कर. आबा अद्वैतला सांगत असतात की अद्वैत, तू माझं ऐक. तू कलाला मान सन्मानाने तुझ्या रूममध्ये घेऊन ये. ती आता तुझी बायको आहे. हे काम आजच्या आजच व्हायला पाहिजे. अद्वैत म्हणतो की कलाला माझ्या रूममध्ये राहायचं नाहीये आणि माझा पण हाच निर्णय आहे. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू असं करू नकोस. कला आता तुझी बायको आणि चांदेकरांची सून आहे आणि चांदेकरांच्या सुनेवरती असा अन्याय व्हायला नको. अद्वैत, कला आता तुझी बायको आहे आणि आता व तुझी जबाबदारी सुद्धा आहे. मग आता तुला ही जबाबदारी पार पाडायला नको का? तू मला सांग, तू एकदा तरी तू कलाला फोर्स केलंस का की कला तू माझ्या रूममध्ये चल म्हणून? अद्वैत, तुला तू जे काही करत आहे तेच योग्य वाटतंय, परंतु असं चालणार नाही अद्वैत. तुला तुझ्या जबाबदाऱ्या कळायला पाहिजेत. त्यावर अद्वैत त्यांना होकार देतो. तर इकडे कला स्टोर रूममध्ये तिच्या कामामध्ये व्यस्त असते. इतक्यातच अद्वैत तिथे येतो. कला अद्वैतला विचारते की काय झालं, काही काम आहे का? जर काही काम असेल तर मला पटकन बोल, कारण माझ्या मागे खूप कामं आहेत. अद्वैत कलाला म्हणतो की तू तुझं सामान, तुझे कपडे आणि तुझ्या सर्व वस्तू पॅक कर आणि माझ्यासोबत लवकर चल. त्यावर कलाला खूप धक्काच बसतो. कला अद्वैतला विचारते की तू मला घराबाहेर काढणार आहेस का? ठीक आहे, चल होऊ दे एकदा तरी तुझ्या मनासारखं. मी स्वतः हे घर सोडून जाते, म्हणजे तुम्हा सर्व चांदेकरांना आनंद होईल. तू स्वतःला काय समजतोस? असं म्हणून कला तिची बॅग भरायला लागते. तेथे कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. अद्वैतने तिला तिचे सामान पॅक करण्यासाठी सांगितल्यावरती कलाला वाटतं की अद्वैत तिला घराबाहेर काढत आहे. तेव्हा अद्वैत कलाचा हात पकडतो आणि दुसऱ्या हाताने तिचे तोंड दाबून ठेवतो. कला अद्वैत अगदी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर अद्वैत थोडा शुद्धीवर येतो आणि तो कलाला म्हणतो की कधीतरी दुसऱ्यांना बोलण्याची संधी देत जा. तुझं तोंड चालू झालं ना तर परत बंद व्हायचं नावच घेत नाही. मी तुला या घरातून बाहेर जाण्यासाठी नाही सांगत आहे, तुला तर मी या स्टोर रूमच्या बाहेर जाण्यासाठी सांगत आहे. म्हणजेच तू आजपासून माझ्या रूममध्ये राहणार आहेस. हे ऐकून कला धक्क्यानेच अद्वैतला विचारते की तुझ्या रूममध्ये? तुला अचानक असं कसं काय वाटलं आणि तू कुठल्या हक्काने मला तुझ्या रूममध्ये येण्यास सांगत आहे? अद्वैत कलाला म्हणतो की मी कुठल्याही हक्काने हे करत नाहीये, कारण मला जे सांगितलं आहे मी तेच करतोय.
आणि तसंही तू माझ्या रूममध्ये झोपली ना तरी तू माझी बायको होणार नाही. आमची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून एकाच रूममध्ये राहावं. लगेचच अद्वैत कलाची बॅग हातात घेतो आणि कलाला चल माझ्यासोबत असं म्हणतो. अद्वैत जात असतो. इतक्यातच कला अद्वैतला अडवण्यासाठी जाते. इतक्यातच कलाचा पाय मुरगळतो. कला पडत असते. इतक्यातच अद्वैत कलाला धरतो. अद्वैत आणि कला प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर कला अद्वैतला म्हणते की मी चांदेकरांची सून आहे. हे कर्तव्य आतापर्यंत पार पाडत आलेली आहे. तू आज मला जे करायला सांगत आहे ते खूपच अति होतंय. हे तुला कळतंय का? मी तुझ्या रूममध्ये तुझ्यासोबत नाही राहू शकत. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की जर तू माझ्या रूममध्ये येत नसशील तर मग मी तुझ्या रूममध्ये येतो. आबांची अशीच इच्छा आहे की आपण दोघांनी एका रूममध्ये राहावं. मग ती रूम तुझी असो किंवा माझी असो याने काय फरक पडतच नाही. मी आजपासून इथेच राहतो, इथेच झोपतो असं अद्वैत कलाला म्हणतो. त्यावर कला अद्वैतला म्हणते की हे अद्वैत तुला काय झालंय? तू असं विचित्र का वागतोयस? तेव्हा अद्वैत खूप चिडतो आणि कलाला म्हणतो की मी लोकांचे टोमणे ऐकून ऐकून थकलोय आता. कोणीही उठून सुटून आपल्या नात्यावरती संशय घेत असतात. मला खूप बोलत असतात आणि खूप टोमणेही मारत असतात आणि हेच मला सहन होत नाही. लोकांच्या नजरेत का असेना आपण नवरा बायको म्हणून दिसावं. तू हे लक्षात ठेव की तू आता माझी जबाबदारी आहेस आणि हे कर्तव्य मला पार पाडायलाच हवं. आता मी तुला रूममध्ये बोलावून कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे ना? का तू माझ्यासोबत थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला शिक. तू प्लीज माझं ऐक आणि माझ्यासोबत रूममध्ये झोपण्यासाठी चल. तिथे अद्वैत कलाला खूप विनंती करत असतो. त्यावर कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू आबांना, तुझ्या घरच्यांना आणि इतर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी माझा वापर का करतोयस? तुला मनापासून असं वाटत नाही तरी सुद्धा तू मला तुझ्या रूममध्ये घेऊन जाण्याचा हट्ट का करत आहेस? अद्वैत कलाला म्हणतो की माझी ही इच्छा आहे. मला असं वाटतं की तू माझ्या रूममध्ये यावं. कला अद्वैतला म्हणते की माझा निर्णय पक्का आहे. मी तुझ्यासोबत रूममध्ये नाही येऊ शकत. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की मी तुला माझ्या रूममध्ये घेऊन गेल्याशिवाय शांतच नाही बसणार. कला अद्वैतचं काही एक ऐकून घेत नसते. ती रागाने बाहेर पेंटिंग काढण्यासाठी जाते. अद्वैतला कलाचा खूप राग येत असतो. अद्वैतला वाटत असतं की या मुलीमध्ये किती ॲटिट्यूड आहे. आता मी या मुलीला कसं समजवू? काही वेळानंतर कला आतमध्ये येते. ती आतमध्ये येऊन बघते तर स्टोअर रूमला कुलूप लावलेलं असतं. कलाला खूप मोठा धक्काच बसतो. कला मोठ्याने घरातील नोकरणीला म्हणजेच कुसुमला हाक मारते. अद्वैत इतक्यातच तेथे येतो आणि कलाला म्हणतो की बस झालं. आता तुझी नाटकं बस झाली. तू ऑफिसमध्ये माझ्यासाठी डबा काय घेऊन येतेस? माझी काळजी घेतेस, सारखं माझ्या मागे पुढे करत असतेस आणि बायकोचे कर्तव्य पूर्ण करतेस. सर्वांना असंच वाटतं की तू खूप ग्रेट आहेस. तू स्वतःच्या नवऱ्याची म्हणजे माझी किती काळजी घेत आहेस असं सर्वांना वाटतं. परंतु अद्वैतला तर कलाची काही फिकीरच नाही असं सर्वांना वाटतच असतं. म्हणूनच मी स्टोअर रूमला कुलूप लावून तुला माझ्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल, कारण आता तुझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये. मी आता तुझं काही एक ऐकणार नाही आणि हारही मानणार नाही. अद्वैताचे सामान देखील त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. तर आता कला अद्वैतच्या रूममध्ये राहण्यासाठी तयार कशी होईल हे पाहणं खूपच मनोरंजक असणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.